हा या बघा सगळ्या इकडच्या इथं ह्या सगळ्या वेल्डिंग मशीन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डिंग मशीन आहेत। इथं ही नवीन आलेली वेल्डिंग मशीन आहे। ही आता तुम्ही आता सध्या जे वापर करतो म्हणजे ना एकदम हलकी वजनानं हलकी त्या नवीन आलेल्या ह्या वेल्डिंग मशीन आहेत त्या सगळ्या इथं आहेत। हे जुन्या पद्धतीची वेल्डिंग मशीन आहे इथं बघा, ह्या दिसतात ह्या तुम्हाला ह्या सगळ्या जुन्या पद्धतीच्या वेल्डिंग म्हणजे काय बघा, अगोदर दोन तुकडे एकत्र जोडण्याचं धातू तुकडे म्हणण्यापेक्षा दोन धातू एकत्र जोडण्याचं काम वेल्डिंगच्या साह्यानं केलं जाते। त्यासाठी ह्या सगळ्या वेल्डिंग मशीन आहेत। पुढच्या बाजूला तिथं गॅस वेल्डिंग आहे। गॅस वेल्डिंग माहिती आहे तुम्हाला? गॅस वेल्डिंग पुढच्या बाजूला तिथे ठेवलेलं आहे। गॅसच्या साह्यानं वेल्डिंग मारलं जातं। ज्योत तयार केली जाते, पहिले आहे ना फ्लेम त्याला ज्योत म्हणतो आपण। ज्योतच्या साह्यानं तार वितळवून वेल्डिंग केलं जाते। हे डायरेक्ट रॉड असतो, या रॉडच्या साह्यानं हे वेल्डिंग केलं जातं आणि जिथं हे वेल्डिंग होत नाही तिथं त्या गॅसच्या साह्यानं वेल्डिंग त्या ठिकाणी केलं जाते। हा संपूर्ण हा वेल्डर विभाग आहे। आणि इथं हे जे आहे इथं हे वेल्डिंग करण्याचं स्टँड आहे। या ठिकाणी मुलं जे प्रॅक्टिकल करतात, या ठिकाणी जे मुलं प्रॅक्टिकल करतात ते सगळे या ठिकाणी जोड इथं ठेवून इथं वायर इथून घ्यायच्या अशा आणि या ठिकाणी इथं जे वरांना जोडायला सांगितले असते, एक डायग्राम दिले असते, प्रॅक्टिकल करायचं असते, बाहेरचं नाही। इथं आपण प्रॅक्टिकल पुढे करतोय जसं त्यांनी नकाशा दिलेला असतो त्याप्रमाणे। आता उदाहरणार्थ आपण एक तुकडा असा दिलाय, दुसरा एक तुकडा दिलाय जातो, तर हे असं काटकोनात जोडा म्हणून सांगितलं असतं। तर हे दोन काय करायचं, हे वेल्डरच्या साह्यानं हे दोन तुकडे काय करायचे असे काटकोनात जोडून ते जोडण्याचं ठिकाण कुठं आहे इथं, कुठं पण खाली बसायचं इकडं असं नाही आहे। त्यासाठी काय केलं, वेल्डिंगचं स्टँडच केलं। बस